नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आज जर तुम्ही प्रेस नोट पाहिली असेल तर त्यामध्ये 2025ची फॉर्म भरण्याची तारीख दिलेली आहे. 1/11/2025 पासून पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे असं ती प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे. तर या बाबतीत आपल्याला तथ्य काय आहे हे 2 दिवसात कळेलच, परंतु त्यासाठी आपली पूर्वतयारी असली पाहिजे. म्हणजेच आपण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं पाहिजे, क्वेश्चन पेपर सॉल्व केले पाहिजेत. त्यासाठी आपण दरवेळेस आपण जे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिसमध्ये प्रत्येक पार्टमध्ये काही क्वेश्चन घेऊन येत आहोत. तर आजचा हा आपला 12वा पार्ट आहे आणि यामध्ये देखील आपण खूप छान प्रकारचे क्वेश्चन इथे घेऊन आलेलो आहेत. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीच्या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, शेती. तर बघा, सिंधू संस्कृतीतील लोक प्रामुख्याने कृषीप्रधान होते. ते गहू, बार्ली, तीळ, कापूस अशा पिकांची शेती करत होते. तसंच व्यापार आणि हस्तकलेलाही ते महत्त्व देत होते. आणि जर विचारलं तर त्यांचा मुख्य व्यवसाय तर हा शेतीच होता. पुढचा प्रश्न पाहूया, कायदे करण्याचा अधिकार भारतीय संविधानात कोणाला आहे? तर कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे, संसद. कारण भारतीय संविधानानुसार देशातील कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांचा समावेश असतो. तसंच पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांचा उद्देश काय आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सामाजिक व आर्थिक न्याय सुनिश्चित करणे. म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. राज्य धोरणाचे निर्देशक तत्व हे राज्याने सामाजिक आणि आर्थिक न्याय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन देणारे केलेले असतात. पुढचा प्रश्न पाहूया, लोकायुक्त या पदाचा संबंध कोणत्या विषयाशी आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे भ्रष्टाचार निवारण. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. लोकायुक्त हे राज्य पातळीवरील एक संस्था असून ती शासनातील अधिकारी आणि मंत्र्यावरील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करत असते. पुढचा प्रश्न पाहूया, शक संवत कोणी सुरू केले? तर बघा, प्राचीन हिस्ट्री जी आहे त्याच्याशी संबंधित हा क्वेश्चन आहे. शक संवत हे त्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचं ऑप्शन, कनिष्क. कुशाण वंशाचा राजा आहे हा. तर बघा, कुशाण वंशाचा राजा कनिष्क याने इसवी सन 78मध्ये शकसंवत सुरू केलं होतं. हे कालगणनेचे एक प्रसिद्ध पद्धत आहे शकसंवत. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कोणाला अहवाल देतो? तर भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हा संसदेला अहवाल देत असतो. म्हणजे थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. यालाच आपण कॅग असं पण म्हणतो. तर हा भारत सरकारच्या खर्चाची लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल संसदेला सादर करीत असतो. तसंच पुढचा प्रश्न आहे, सेना, नौदल व वायुदल यांच्या प्रमुखांना एकत्र काय म्हणतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. म्हणजे CDS. थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तर CDS हा तिन्ही दलांच्या समन्वयासाठी सर्वोच्च पद आहे आणि हे पद भारतात 2020मध्ये स्थापन झालं. कधी स्थापन झालं हे पण येऊ शकतो प्रश्न, म्हणून हे पद 2020मध्ये स्थापन झालेलं आहे, हे लक्षात असू द्या. पुढचाच प्रश्न पाहूया, एकच जग एकच कुटुंब हे घोषवाक्य कोणत्या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, वसुदैव कुटुंबकम. हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान असून संपूर्ण जगाला एकच कुटुंब मानते आणि जागतिक ऐक्याचा संदेश देतं हे वाक्य. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, महाराष्ट्र पोलीस दलाचा घोषवाक्य काय आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचं घोषवाक्य आहे सेवा, सुरक्षा आणि शांती. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा उद्देश काय आहे? तर नागरिकांना सेवा देणे, त्यांची सुरक्षा राखणे आणि समाजात शांती प्रस्थापित करणे, यासाठी हे त्यांचं घोषवाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? तर बघा, सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 124 कलमांतर्गत करण्यात आलेली आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, आणि हे न्यायालय म्हणजे भारताचं सर्वोच्च न्यायिक प्राधिकरण आहे. तसंच त्याचा प्रमुख कोण असतो? तर मुख्य न्यायाधीश असतो. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, नाशिक. नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे आणि पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तिथे दिले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय संविधानाचा प्रस्तावना भाग कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहे? तर बघा, हे तर खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. वेगवेगळ्या देशाकडून घेतलेला आहे प्रस्तावना, म्हणजे फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका
यांच्याकडून वेगवेगळ्या घटना दुरुस्त्यामध्ये जे आहेत घटक ते घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये विचारला प्रस्तावना हा भाग कशातून कुणाकडून घेतलेला आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अमेरिका. म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारतीय संविधानातील प्रस्तावना अमेरिकेच्या संविधानातील प्रस्तावनेवर आधारित आहे, ज्यात लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, समानतेच्या संकल्पना देखील आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पोलीस अधिनियम 1861 प्रथम कोणत्या काळात लागू करण्यात आला. तर बघा पोलीस अधिनियम 1861चा आहे, ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. तर हा ब्रिटिश शासन काळात लागू करण्यात आलेला आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अधिनियम कधीचा आहे असं पण विचारलं जाऊ शकतो, तर तो आहे 1861चा. आणि ब्रिटिश सरकारने भारतात पोलीस व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी हा पोलीस अधिनियम लागू केला होता. पुढचा प्रश्न पाहूया CCTV या संज्ञेचा अर्थ काय आहे. तर बघा हे तर खूपदा विचारलेलं क्वेश्चन आहे. CCTV म्हणजेच, तर बघा ह्याचं करेक्ट आन्सर आहे क्लोज सर्किट टेलिव्हिजन, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. CCTV म्हणजे एक सुरक्षा प्रणाली आहे, ज्याद्वारे आपण विशिष्ट क्षेत्रातील दृश्य रेकॉर्ड करतो आणि त्या दृश्य रेकॉर्ड हा आपल्याला एक पुरावा म्हणून पण खूप महत्त्वाचा ठरत असतो. पुढचा प्रश्न पाहूया भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कधी स्थापन झाला. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा 1993मध्ये स्थापन झालेला आहे, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली तर 1993, पण डेट पण लक्षात असू द्या 12 ऑक्टोबर ही त्याची डेट आहे, कारण कधी कधी साल सेम विचारलं जातं, डेटमध्ये फरक करतात. तर 12 ऑक्टोबर 1993 रोजी मानवाधिकार संरक्षण अधिनियमांतर्गत हे स्थापन करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे भारताची राजधानी दिल्ली कुठल्या वर्षी अधिकृत झाली. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन 1911मध्ये. बघा 1911मध्ये राजा जॉर्ज पंचम यांनी दिल्लीला भारताची नवी राजधानी म्हणून घोषित केलं होतं. त्याआधी कोणती राजधानी होती असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्याआधी होती कलकत्ता राजधानी. आणि हे लक्षात असू द्या कोणी घोषित केली होती, तर जॉर्ज पंचम जो राजा होता त्यानं दिल्लीला राजधानी म्हणून घोषित केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे FIR म्हणजे काय. तर बघा पोलीस केस करण्यासाठी FIR नोंदवावा लागतो. तर FIRचा अर्थ आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, ज्यामध्ये प्रथमदर्शनी जे इन्फॉर्मेशन असते त्या संदर्भात रिपोर्ट केलेलाच असतो. तर त्याचं फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. FIR म्हणजेच गुन्ह्याची प्रथम नोंदणी केलेली माहिती, जी पोलीस तपासाची सुरुवात असते, इथूनच सुरुवात होते पोलीस तपासाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे कलम 21मध्ये कोणता मूलभूत अधिकार दिला आहे. तर कलम 21मध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार, जो की कलम 21 नागरिकांना जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकाराची हमी देत असतं. पुढचा प्रश्न आहे कायद्याचे राज्य ही संकल्पना कोणत्या देशातून आली आहे. तर बघा मगाशी जे विचारलं होतं प्रस्तावना हा भाग कशाकडून घेतलेला आहे, कोणत्या देशाकडून घेतलेला आहे, तर आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे असं सांगितलं होतं. आता हे कायद्याचे राज्य ही संकल्पना कोणत्या देशातून घेतलेली आहे, तर ती आहे ब्रिटन, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कायद्याचे राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ ही संकल्पना आपण ब्रिटनमधून घेतलेली आहे. आणि ह्या संकल्पनेमुळे काय होतं नागरिक कायद्याचं अधीन असतील, नागरिकांना कायद्याचे रूल्स पाळावे लागतील असं या संकल्पनेमधून आपल्याला कळतं. तसंच पुढचा प्रश्न आहे समानता अधिकार संविधानातील कोणत्या कलमात आहे. तर बघा समानता हा अधिकार संविधानातील कलम 14 ते 18, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 14 ते 18 या कलमांतर्गत सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला आहे, ज्यात धर्म, जाती, लिंग इत्यादीवर आधारित भेदभाव काय केला जातो, निषिद्ध केला जातो. तर बघा मित्रांनो इथे अशा प्रकारे आपण 20 क्वेश्चन घेतलेले आहेत, जे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि तुम्ही जर या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्वेश्चनचा अभ्यास केला आणि मी सांगितलेली जी इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून ठेवली, तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.